आहे संतोष शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। किती दिवसांनी आज परत मी व्हिडिओ बनवत आहे, कारण व्हिडिओ तयार झाले होते, फक्त मला टाकता आले नाही कारण पावसाळ्याची सुरुवात झाली आणि नेटवर्कचा खूप मोठा इश्यू झाला आहे। मध्येच मोबाईलचा सुद्धा होतो आणि नेटवर्कचा, कारण जर मी व्हिडिओ टाकायला तिथे त्या ठिकाणी गेले, कारण घराजवळ मला जरा पण नेटवर्क नाही आहे। ज्या ठिकाणी मी व्हिडिओ टाकायला जाते त्या ठिकाणी 1-2 तास मला तिथेच उभं राहायला लागतं। नंतर मग तो व्हिडिओ जर अपलोड झाला तर ठीक, नाही तर मग परत कॅन्सल होतो। असं वाटतं की मी नंतर व्हिडिओ टाकेन, त्यामुळे माझे व्हिडिओ राहतात। जो तुम्ही प्रवास बघाल तो सर्व आमचा प्रवास बसनेच झाला, कारण बसने जाणार होतो म्हणून आमची ट्रेन चुकली आणि ट्रेन चुकल्यामुळे आमचं जाणं पंढरपूरला झालं। पंढरपूरमध्ये आम्ही त्या दिवशी राहिलो होतो म्हणून आम्हाला चंद्रभागा नदी आणि सकाळच लवकर असं देवदर्शन झालं। सर्वजण बसची वाट बघून कंटाळली होती, कारण बसला उशीर झाला होता। आज मी पंढरपूरला आले आणि हे बघा माझ्याबरोबर सगळेजण आहेत, ताई वगैरे, भाऊजी आणि माझी बहीण। तर आम्ही आलो आहोत, तर मी पहिल्यांदाच आले, तर मला खूप छान वाटतंय। ही जी तुम्ही मंदिरे बघतायत ही चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये आहे। पाणी खूप कमी असल्या कारणाने मंदिरे खूप छान अशी दिसत आहेत। तुमच्यापैकी कोण आला असेल त्यांना माहिती असेल की ही मंदिरे कोणती आहेत किंवा कशी आहेत। तर त्यांनी जे कोण आले नसेल त्यांनी माझ्या व्हिडिओचं दर्शन घ्या। तर जे मला पॉसिबल होईल तेवढे मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करीन, तर नक्कीच बघत राहा। हे मंदिर लगेच कळणार, कारण त्यावर नावच आहे पुंडलिक मंदिर आणि ही आहे चंद्रभागा नदीचे पात्र। म्हणजे पाणी कमी असल्या कारणाने खूप पुढे यायला लागलं होतं आणि तुम्हाला काळोखातून दिसत नसेल, पण जे लाईटीचा त्यामध्ये प्रकाश पडला आहे। पाणीसुद्धा संथ गतीने असं वाहत होतं। आम्ही पण पाय बुडवायला आलो होतो, त्यामुळे आम्हाला चंद्रभागा नदी बघायला मिळाली। आणि ज्यांनी ही नदी बघितली नसेल त्यांनी ही बघून घ्या, ही आहे चंद्रभागा नदी। पण तुम्हाला काळोखातून नदीचं फक्त पाणी जे मी आता दाखवते तेवढंच दिसेल। आणि हे बघा पाणी आपापल्या अंगावर शिपडून घेत आहेत सर्वजण। 10:30लाच मंदिरे बंद होतात, तशा प्रकारे इकडे सुद्धा मंदिरे बंद झाली होती। ते बघा आई पळते। मला पण मूर्ती घ्यायची होती यापैकी, तर मी पण मूर्ती घेतली। तर ही बघा, ही घेतली आहे मी मूर्ती नाजूकशी। तर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मेन मंदिर, म्हणजे त्यामध्ये आपण दर्शन घेतो ते वालं। तर हे आहे ते बाहेरून असं दिसतं। आता आम्ही जात आहोत मंदिराकडे दर्शन घ्यायला आणि हे बघा दर्शन झाल्यानंतर आम्ही खरेदीसाठी आलो होतो बाहेर। म्हणजे दर्शन झाल्यावरती बाहेर येताना पूर्ण खरेदीसाठी दुकानच असतात, तशा प्रकारे आम्ही प्रसादी किंवा काही ना काही खरेदी करत होतो। तर हे बघा पूर्ण दुकानच लागलेत। झालं आमचं दर्शन, खूप मस्त असं दर्शन झालं आणि पटापट दर्शन झालं। फक्त एवढंच दाखवता आलं नाही, कारण आमचे सगळ्यांचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवले होते। जाताना मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये मोबाईल चालत नाही। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मोबाईल एकत्र घेऊन बाहेरच ठेवले होते। तर तुम्ही घेऊन जात असाल तर तिथे लॉकरची सोय चांगल्या प्रकारे आहे। एका मोबाईलची फी म्हणजे 5 रुपये घेतात आणि चांगल्या प्रकारे तिथे आहे। तर तुम्ही नेत असाल तर नक्कीच घाबरू नका, सर्वांचे मोबाईल तिथे ठेवण्यात येतात। तर एवढंच सांगेन, खूप छान दर्शन झालं। खूप मस्त असं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो, कारण लवकर दर्शन झाल्यामुळे आम्हाला खूप असा वेळ मिळाला आणि आम्ही तुळजापूरला गेलो। पण तुळजापूरला गेल्यावरती खूप मोठ्या अशा रांगा होत्या, म्हणजे खूप, म्हणजे जे गेले असतील त्यांना माहिती असेल। तर त्या रांगा पार करून नंतर आम्ही लगेच दर्शन घेतलं। दर्शन पण खूप छान झालं।
अक्कलकोटला आलो. अक्कलकोटमध्ये पण खूप मस्त असं वाटलं, कारण त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली होती तिकडे. तर इकडे सुरुवातच होती, पण तिकडे पहिल्यांदाच सुरुवात झाली होती. खूप मस्त असं दर्शन झालं. ज्या साईडला सर्वांची तोंड आहे तिथे समोरच स्वामींची मूर्ती आहे आणि इकडे आराम कक्ष आहे. सर्वजण बघत होते आणि जे इथून तुम्हाला दाखवते तिथे समोरच मूर्ती होती, तर मी इकडूनच करत होती. आणि हा वटवृक्ष म्हणजे सर्वांना माहिती असेल, हा स्वामींचा फोटो 40,000 रुद्राक्ष म्हणजे पंचमुखी रुद्राक्षापासून बनलेला आहे. जिथे आल्यावर आपण आपला फोटो काढल्याशिवाय राहत नाहीत असा तो फोटो आहे. आणि खूप मस्त असा मठ दिसतो. लाइटिंग पण खूप छान प्रकारे दिसते. सर्वजण मनसोक्त तिथे बसतात. आम्ही आलो अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला आणि हे बघा सगळेजण आहे. आणि आज दिवसभरात आमचं दर्शनच होत आहे. तशा प्रकारे आम्ही दर्शन घेतो. जे अक्कलकोटला येत असतील किंवा येणार असतील ते नक्कीच ह्या फोटोच्या पुढे आपला फोटो काढल्याशिवाय जाणारच नाहीत, कारण खूप मस्त आणि आकर्षक असा फोटो आहे तो पंचमुखी रुद्राक्षांमधला आणि खूप छान वाटतो. आणि हे वटवृक्ष आहे तिथे त्याला हात न लावता साईडून त्याला पत्रे लावले आहेत. हा होता महाप्रसाद म्हणजे प्रसाद. संध्याकाळचं जेवण खूप मस्त असं होतं, छान आणि चविष्ट असं. आणि मी चोरून शूटिंग करत होती. दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ता करायला आलो होतो, तर आम्ही नाश्त्याची वाट बघत होतो. तर हा होता मस्त असा नाश्ता. तिथे पण आम्ही राहिलो होतो. त्या दिवशी आम्ही पूर्ण फिरलो. ज्या दिवशी आपण तिथे राहतो त्या दिवशी आपण तिथलं सर्व बघून घ्यायचं असतं, कारण दुसऱ्या दिवशी आपण म्हटलं की आपण बघायला जाऊ तर ते पॉसिबलच नसतं, की कारण आपल्याला देवदर्शन घेण्यामध्ये किती वेळ लागतो किंवा किती नाही. कारण आपण जरी राहायला गेलो तरी खूप भक्त मंडळी गेलेले असतात. तर तशा प्रकारेच की खूप असं अक्कलकोट जे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट खूप मस्त देवदर्शन झाली. नंतर त्याच दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच नंतर आमचं देवदर्शन ठरलं, म्हणजे हे पण आमच्या लिस्टमध्ये नव्हतं. गाणगापूरला पण आम्ही जाऊन आलो आणि खूप मस्त वाटलं. आतापर्यंत तुम्ही ट्रिपला कोण कोण आला आहे ते तुम्हाला समजलं नसेल, पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या क्लिपमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही हे सर्वजण आलो होतो ट्रिपसाठी, म्हणजे आता आम्ही जे फिरतोय त्यासाठी. आणि ही बघा एक्साइटमेंटमध्ये आमची वेदा खूप एक्साइटमेंटमध्ये असते आणि आता तिची नाटके सुरू होतील. खाऊच नाही काय नुसतं चहाची यायची. हा दोरा आहे, जो काही इच्छा असेल कोणाची तर त्यासाठी बांधला जातो. तर ह्या झाडाला किंवा आतमध्ये औदुंबरचं झाड आहे तिथे सुद्धा बांधला जातो. तर आता आम्ही जात आहोत बांधण्यासाठी, कारण आता आम्ही आलो आहोत गाणगापूरमध्ये. पाया पडावं.
माणिमठच्या सिंहस्थानावरती कल्पवृक्ष औदुंबराच्या खाली दान करून पुण्याच्या मला बांधदान पडलं. दत्तभक्त अमर शिंदे परिवार दत्ताच्या माधुकरी भिक्षांना हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबरच आहे ओळख. तुळजापूरमध्ये आल्यावरती तुम्हाला वेगवेगळे मठ किंवा वेगवेगळे मंदिरे तुम्हाला बघायला मिळतील, पण तुम्ही जर एक दिवस तिकडे फिरायला घातलात तरी तुम्हाला तो कमीच वाटेल. खरं खूप सारे असे मठ किंवा असे मंदिरे बांधली आहेत आणि बघायला पण खूप छान वाटतं. तर आम्ही पोचलो होतो दत्त मंदिराच्या इथे. तर हा महाद्वार होता. श्री दत्त शाळेमध्ये आणि असताना फिरायला सहली जातात तशा प्रकारे गड किल्ले किंवा देवदर्शनाशी फिरतात. तर तशा प्रकारे मला नाही मिळालं फिरायला, पण नंतर मला खूप आत्ता म्हणजे जे मी फिरते तर खूप मला वेगळा अनुभव आला. आणि हे सर्वात मोठं म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी ट्रिप म्हणजे पंढरपूर असेल. अजून पुढे पुढे ट्रिप झाल्या आहेत, तर ह्या म्हणजे ही पहिली ट्रिप झाली. तर नंतर अजून पुढे पुढे झाले. आपण हे देवदर्शन करायला जातो जेव्हा बाहेरच्या ठिकाणी जातो, आपल्यातल्या बोलभाषा मराठी हिंदी असेल तर ठीक असतं, पण जास्त कोणी इंग्लिश वापरत नाही, त्यामुळे आपण काय त्यांच्याशी बोलत नाहीत. पण काय काय वेळेला कन्नड त्यांच्या वेगवेगळ्या भाषा असतील. म्हणजे आम्ही जेव्हा गाणगापूरला गेलो तेव्हा तिकडे संगम आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणावर आम्ही फिरलो. म्हणजे त्यांचं एक असतं की आपण तिथं जर फिरणार असो तर त्यांच्याकडच्या रिक्षा किंवा त्यांना माहिती असतं त्यांना घेऊन आपण फिरू शकतो. तर तशा प्रकारे आम्ही फिरायला गेलो, म्हणजे गाणगापूरमध्ये गेलो. पण कसं तिकडे कन्नड जास्त बोलतात. फक्त म्हणजे एकच हे असतं मनामध्ये की आपल्याला त्या भाषा येत नाही. जर आपण बाहेर गेलो तर त्यांच्याशी आपण काय बोलणार, किंवा त्यांनी जर आपल्याला आपण त्यांना जर काय विचारायचं असेल तर आपण त्यांना काय विचारणार. त्यामुळे त्यांचे जर बोर्ड आपण बघितलात, जर बसमधून काय काय वेळेला जाताना तिथं जर बोर्ड बघितला, जर इंग्लिशमध्ये खाली असेल तर आपण वाचू शकतो, किंवा इंग्लिशमध्ये असेल त्यांच्या याच्यात तर वाचू शकतो. पण जर कन्नड असेल ते वेगळंच, तमिळ म्हणजे जी भाषा आपल्याला येतच नसेल. जेव्हा आपण कर्नाटक बॉर्डर पार करतो तेव्हा आपल्याकडचे कॉईन चालत नाहीत, तर नोटा चालतात. तर बहुतेक ठिकाणी आम्ही बघितलेलं की नाही चालत. ज्या वेळेला तुळजापूर झालं, म्हणजे तुळजापूरचं देवदर्शन झाल्याच्या नंतर आम्ही लगेच अक्कलकोटला निघालो होतो. तर अक्कलकोटला गेल्यावरती आमच्याबरोबर एक असं मस्त असं झालं, म्हणजे लगेच आम्हाला महाप्रसाद खायला मिळाला. म्हणजे दुपारचा महाप्रसाद खायला मिळाला. तो महाप्रसाद खाऊन झाल्यावर परत रात्रीचा सुद्धा खायला मिळाला. तर की आम्हाला महाप्रसाद मिळेल असा, पण देवाच्या दयेने आम्हाला मिळाला आणि हे देवानंच घडवून आणलं. तर खूप मस्त असं झाले देवदर्शनं, अचानक आणि अविस्मरणीय अशी देवदर्शनच झाली. तुम्ही पण जाणार असाल, म्हणजे माझा अनुभव पहिला तर खूप मस्त होता. फक्त मला एकच की शूटिंग करता जास्त आली नाही. जिथे जिथे लिहिलेलं असतं की इथे मोबाईल काढण्यास किंवा शूटिंग करण्यास, व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे, तर मी तिथे अजिबात मोबाईल न काढता फक्त तिथे दर्शनासाठी लाईनीत उभी राहते. कारण उगाच जर आपण तिथे
त्यांचं जर पावित्र्य असेल की त्यांनी शूटिंग करायची नसेल तर आपण नाही करायची. मला पॉसिबल झालं तेवढं मी केलं आहे, म्हणून अधीमध्ये खूप घाई गडबडीने चालता चालता सुद्धा झालं आहे. तर नक्कीच बघा, कारण तेच की आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नसतं, त्यामुळे नाही करता येत. तर खूप मस्त अशी देवदर्शन झाले. जे जाणार असतील त्यांनी पण असं न समजता की आम्ही गाडीनंच जाऊ, प्रायव्हेट गाडीच करून जाता येतं. खूप अशा साऱ्या बस आहेत, तर तुम्ही त्याने सुद्धा जाऊ शकता. आम्ही पहिल्यांदाच गेलो, बसने प्रवास झाला, खूप मस्त असं झाला. आणि पाठोपाठ बसेस असतात. तुम्ही दरवेळेला माझ्याकडनं ऐकलं असेल, जेव्हा जेव्हा आमच्या मंदिरामध्ये म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये काही कार्यक्रम असेल तेव्हा मी एकच म्हणायची की पंढरपूरला जाणे अशक्य आहे, पण तुझ्या इथे येणं शक्य आहे. म्हणजे आमच्या मंदिरात जाणं शक्य आहे, पण पंढरपूरला जाणं अशक्य आहे. पण देवाची मर्जी की आमचं जाणं झालं आणि खूप मस्त झालं. की व्हिडिओ कसा होता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जरी गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.